हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुवर्णा व्लॉग. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तरी ते माझ्या कामाची लगबग चालू आहे, कारण की सकाळी पाणी हे 2 तासच आपल्याला असतं, कारण की पाऊस इतका पडूनसुद्धा अजून पाण्याची कपात आपल्याकडे चालूच आहे. तर सकाळी माझा डब्बा वगैरे झालेला आहे. उत्कर्षही स्कूलला गेलेला आहे. उत्कर्ष बाबाही जेवण वगैरे करून गेलेले आहेत. आमचं जेवण हे सकाळी लवकरच होतं, कारण की शक्यतो नाश्ता वगैरे जास्त मी बनवत नाही. उत्कर्षचा डब्बा करते ना, त्याच वेळेस लगेच उत्कर्षचे बाबा असतील तर जेवण वगैरे मी बनवून घेत असते सकाळी. आणि उत्कर्षचा हा टेबल आहे ना, हा उभा ठेवला ना त्याचा बॅलन्स असं उभा करताना राहत नाही, तर तो पायावर पडतो, म्हणून मी उचलून त्याला ना बेडच्या खाली ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर मी त्याच्या आधी वॉशिंग मशीन लावून घेतलेली आहे, कारण की पाणी हे जातं ना तर कपडे हे मशीनमध्ये होऊन जातात मग, आणि हाताने जे धुवायचे ते मी धुते. पण जेव्हा मशीन लावून झाल्याच्या नंतर मग मी लगेच कपडे सुकूनही घेते मशीनला, जे बाहेर धुतलेले आहेत त्याचबरोबर, म्हणजे माझे कपडे होऊन जातात. मग मी म्हटलं भांडी घासायच्या आधी आपण मशीन लावून घ्यावं, म्हणजे मशीन झाल्याच्या नंतर मग बाकीचे सगळेच कपडे एकदा स्पिन करायला लावून दिले, म्हणजे कसे कपडे सुकतात, कारण पावसाळ्याच्या हल्ली कपडे सुकत नाही आणि मग त्याचा वास वगैरे येतो ना, तर ते बरं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे मग मी ते कामं आधी करून घेतलेले आहेत. आणि मी इथे आता भांडी घासून घेत आहे. तर इथे भांडी जी स्वयंपाकाची नाश्त्याची वगैरे होती, जी उत्कर्षला डब्बा वगैरे दिला किंवा जे काही करायचं होतं जेवण सकाळी ते केलं, आणि ते घाई घासते, त्याच्यामुळे हातातून भांडे पण पडत आहेत. तर पाणी इथे जाणार होतं म्हणून माझी घाई चालली होती सगळं आवरायची. आणि इथे माझा तो कुरडईचा डब्बा, कुरड्या वगैरे संपलेल्या होत्या, मग मी ते एक्स्ट्राची भांडी जी होती ना ती पण घासायला काढलेली होती. आणि इथे कसं गॅस ओटा आपला म्हणजे आपला जो गॅस ओटा आहे ना तो छोटा असल्या कारणामुळे इथे कोणतीही वस्तू अशी म्हणजे खूप असं एकाच वेळेस काम एकच करू शकतो, जास्त असं वस्तू एका वेळेस किचनवर ठेवताच येत नाही. तर मग जाळी घेतली आणि मध्ये ठेवून मग ते भांडे घासून घेतले. आता इथे मला गॅस पुसायचा होता, पण जागा पुरत नव्हती, म्हणून मग मी भांडे थोड्या वेळ परत खाली ठेवून घेतली आणि गॅस व्यवस्थित पुसून घेतला. मी गॅस शक्यतो धुत नाही, मी पुसूनच घेत असते, असं मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते ज्यावेळेस मी गॅस क्लीन करत असते. तर इथे मी आपलं विम लिक्विड घेऊन घासणीने त्याला व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. लगेच त्याच्यावरची स्टँड वगैरे ते आहे ना त्याचं, तर ते पण लगेच हातोहात सगळं घासून घेते. पण मी भांडी वगैरे घासून घेते आधी, आणि नंतर मग गॅसवरची भांडी वगैरे जे काही असतील ना ती काढते आणि मग गॅसवरून घासून घेते. आणि त्याचा फ्लोअरही खालचा जो किचन वट्टा आहे ना, तर ते पण व्यवस्थित, म्हणजे सगळं कसं भांडी वगैरे खाली ठेवली ना तर सगळं एकाच हाताने सगळं स्वच्छ होऊन जातं. आणि पाणी जाणारच असल्यामुळे मी ना किचन म्हटलं आधी सगळं आवरून घ्यावं आणि मग एक कोपरा पकडून आवरत जावं. तसं मी आता किचन ओटा पूर्ण आवरून घेतल्याच्या नंतर मग एक गोष्ट पुढची आवरणार आहे. त्या पद्धतीने पाणी जसं राहील ना तसं पुढचं आवरत जाईल. तर आता इथे पाणी जाणार आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला किचन ओटा आपला पहिला आवरून घ्यावा. तर हा माझा जो पिंक नॅपकिन आहे ना, जो मी डीमार्टवरूनच घेतलेला आहे, त्याने ना गॅसवरचं पाणी वगैरे जे काही आहे ना, तेलकट डाग वगैरे हे खूप पटकन असे निघून येतात, म्हणून मी शक्यतो हा नॅपकिन सांभाळून ठेवत असते. आणि हा शक्यतो गॅस ओटा किंवा गॅस पुसण्यासाठी जास्त त्याचा वापर होतो. तर 2-3 वेळेस मी गॅस त्या नॅपकिनने व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. पाहू शकता किती छान असा स्वच्छ झालेला आहे गॅस, कारण की गॅसवरचे डाग वगैरे जे असतात ना त्या टायमाला जर व्यवस्थित लगेच क्लीन करून घेतलं नाही ना, तर मग झुरळ वगैरे पकडण्याची किंवा झुरळ होण्याची जास्त हे असतं, चान्सेस असतात. तर म्हटलं चला लगेच आपण व्यवस्थित सगळं इथलं आवरून घ्यावं. त्याचबरोबर मी भिंतीलाही लगेच कपडा मारून घेतलेला आहे. तर त्यामुळे माझी इथली कामं आता पटपट आवरलेली आहे. आता इथे व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा उत्कर्ष मला जाम डिस्टर्ब करतो, त्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन इथलं थोडंसं कमी होतं आहे. मुलांना शांतीने अशी बिलकुल कामं करू देत नाही. तर आता तो अभ्यास करतो आहे आणि मी म्हटलं चल तू करून घ्या अभ्यास, तोपर्यंत मी एका व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते. पण तो माझ्या गप्पा ऐकत बसलेला आहे. आणि इथे आता माझा गॅस ओटा पण माझा क्लीन झालेला आहे. आणि आता मी ना
खिडकी वगैरे सगळी साफ करून घेणार आहे ह्या साईडची. आणि ते पाहू शकता मी वाटाणा आधी ही माझी तिसऱ्या भाजीचा वाटाणा उरलेला आहे. याच्या आधी मी वाटाणा केला होता 1-2 वेळेस. तर वाटाण्याला आता खूप छान मोड आलेले आहेत तिसऱ्या दिवशी. आणि आता ती भाजी होऊन जाणार आहे माझी. आणि ते उत्कर्षच्या डब्याला मी सकाळी लाडू बनवले होते शेंगदाणा ड्रायफ्रूट्स वगैरे खोबरं वगैरे टाकून. तर ते म्हणजे लाडू बनवायचे राहिले होते. उत्कर्षला 2 करून दिले होते मी डब्याला आणि बाकी करायचे बाकी होते. तर हे तुम्हाला मी सांगत होती की मी सकाळी डब्याला उत्कर्षला लाडू दिले होते. ते सांगत होते. आणि वाटाण्याची भाजी आज सकाळी पण वाटाण्याची भाजी केली होती ना, तर ती डब्याला दिली होती त्याला. तर इथे पाहू शकता तुम्ही त्या वाटीमध्ये थोडंसं त्याचा चुरा बाकी होता, पण त्याचा काही लाडू वळवता येत नव्हता. त्याच्यामुळे मी ना ते वाटीत काढून ठेवलं. म्हटलं जेवणाच्या वेळेस उत्कर्ष किंवा कोणी पण खाईल यासाठी मी तसंच ठेवलं होतं. आणि एका साईडला झाकून ठेवलेलं आहे मोड आलेले काळे वाटाणे. म्हटलं संध्याकाळी वगैरे त्याची उसळ होऊन जाईल. शक्यतो ना संध्याकाळच्या वेळेला मी कडधान्य करत नाही. कडधान्य केलं ना मी हे सकाळच्या वेळेसच करत असते. म्हणजे कसं पचायला जरा ते हलकं असतं आणि दिवसभरात आपले कामं वगैरे होत असतात. तर मग कसं आपल्या हातचा हालचाल होते तर व्यवस्थित पचून जातं. संध्याकाळच्या वेळेस शक्यतो मी कडधान्याच्या भाज्या बिलकुल बनवतच नाही. आपला हिरवा भाजीपाला जो असतो फळभाज्या ज्या असतात ना त्यांच्या भाज्या बनवत असते. तर आता इथे भांडीवर ठेवून दिले कारण की तो खालचा भाग मला पुसून घ्यायचा होता. खिडकी वगैरे पुसायची होती म्हणून मग मी भांडीवर करून ठेवली. आणि इथे मी ना आता एक पातेलं घेतो आहे. त्याच्यामध्ये मला लिक्विडचं पाणी फिनाईलचं पाणी बनवायचं होतं. तर मी आता परत भांडी खाली ठेवणार आहे कारण की मला ते लिक्विड बनवायचं होतं आणि त्याच्यासाठी मला जागा पुरत नव्हती. तर मी आता परत पाणी घेतलं याच्यामध्ये पातेल्यामध्ये आणि म्हटलं चला खाली लगे पुसून घेऊन भांडी खाली ठेवावी. आणि इथे लिक्विड मला वाटतं मी घेतलं नाही आहे कारण की मला तिथलाच भाग पुसायचा होता. तर हा व्लॉग ना मी खूप आधी केलेला आहे त्याच्यामुळे काही काही गोष्टी नाही ते मला आठवत नाही आहेत की मी कोणतं काम कोणत्या कामाच्या नंतर केलं होतं. तर इथे पाहू शकता खाली मी तो कॉर्नर पुसून घेतलेला आहे तिथे. आणि आता भांडी खाली ठेवून दिली कारण की इथे सारखे हे पाहू शकता मी कारण मला ना थोडंसं आठवत होतं की मी ह्यावेळेस नाही ते लिक्विड घेतलं होतं त्या पाण्यामध्ये आणि त्यासाठी मी भांडी खाली ठेवली होती. पण मला विसरल्यासारखं झालं. असंच होतं खूप पेंडिंग ठेवले ना व्लॉग तर मग नंतर आठवत नाही आपण त्या दिवशी काय केलं होतं म्हणजे एका सिक्वेन्समध्ये काय काय कामं केली होती. तर इथे मी लिक्विड टाकून घेतलं त्या पाण्यामध्ये आणि मी खिडकी वगैरे साफ करून घेणार होती कारण पाणी जाणार होतं. त्यासाठी ना ह्या गोष्टी पटापट आवरून घ्यायच्या होत्या. तर इथे मी खिडकी पुसून घेते कारण पावसाळ्यात ना आता सध्या पाऊस येतोय तर बाहेरून जे पाऊस वगैरे येतो ना ते खिडकीवर ना खूप माती वगैरे अशी बसते. त्याच्यामुळे मग आतमध्ये ना जरा थोडा प्रकाश कमी आल्यासारखं जाणवतो. म्हणून मग खिडकी पुसून जर घेतली ना तर जरा थोडासा प्रकाश जास्त असा राहतो. लाईटची गरज पडत नाही. नाही ते किचनमध्ये ना सारखी लाईटच लावावी लागते मला. त्याशिवाय काम करता येत नाही कारण किचनच्या साईडला अंधार पडतो आणि खिडकीचा उजेड हा फक्त फ्रंटच्या बाजूलाच येतो जिथे आपण स्वयंपाकाला उभं राहतो. तर आता इथे सगळं मी पुसून वगैरे घेत आहे. खिडकी वगैरे पुसली झाडाला पाणी पण टाकलं हातोहात आणि इथे मी भिंतही पुसून घेतलेली आहे. भांडी इथे लावून दिले आहे आणि त्याचबरोबर किचनचा तो समोरचा भागही पुसून घेतलेला आहे. तर पाहू शकता इथे डब्बा वगैरे सगळं मला ना सगळं इतकं छोटा किचन असल्यामुळे ना तिथे भांडे वगैरे ठेवायला खूप प्रॉब्लेम होतो. आणि हात लगेच मी म्हटलं त्याच्याखाली पुसून घ्यायचं आहे ना तर तेलकट जो डब्बा होता तो तेलाचा माझा जो मी कोकणातून तेल आणलेलं होतं ना कोकोनट ऑइल तर ते म्हटलं चला आता शेवट होतच आलेलं आहे तर किटलीमध्ये ना भरून ठेवावं. तर आता तेल माझं संपतच आलेलं आहे त्याच्यामुळे मला आता तेलाची ऑर्डर द्यायची आहे. तर मी हे तेल काढून घेतलं आणि त्याच्यात थोडंसं ना बाकी होतं म्हणून मग मी तिथे क्लीन केलं आणि तो भाग तिथेच ठेवला. म्हटलं आता हे तेल जेव्हा पहिलं खतम होईल ना तेव्हा मग ते काढून लगेच डब्बा वगैरे धुवून वगैरे व्यवस्थित ठेवून देईल कारण की तो डब्बा ना तेलासाठीच त्यांनी विकत घेतला होता स्पेशल. कारण की तो तेलाचा डब्बा नाही आहे की फेकू म्हणजे आपण प्लास्टिकमध्ये वगैरे जमा करू. कारण दुसऱ्यांदा जेव्हा मी तेल वगैरे आणेल ना तोच डब्बा देईल आणि त्याच्यामध्ये तेल परत घेऊन येईल. तर इथे मी भांडे वगैरे थोडेसे हे सरकवून झाडू वगैरे मारून घेते त्याच्या खालून. तर हातोहात आता किचन वगैरे सगळं साफ करून घेते कारण की याच्यानंतर मला कांदे वगैरे पण निवडायचे होते कारण की गावावरून कांदे आणले ते गोणी तसेच ठेवलेले आहेत कारण की आणि त्याला गाठ मारलेली आहे पॅक. तर गरमीने ते कांदे खराब होऊ शकतात म्हणून म्हटलं चला तर कांदे पण आज काढून ठेवते. म्हटलं आता पाणी आहे तोपर्यंत आपली घरातली सगळी कामं उरकून घ्यावी
आणि मग बाकीची कामं करावी. पाणी म्हणजे कसं एकदा गेलं ना की मग दुसरी कामं अशी होतच नाही. तिथे माझं घर वगैरे पुसून झालेलं आहे आणि मस्तपैकी. पण मला हे विंडो वगैरे पण आवरायची होती. म्हटलं चला आधी घरातलं आवरून घ्यावं आणि मग विंडोकडे जावं. तर सगळी लादी वगैरे पुसून झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता पाणी जाऊ नाही तर नाही जाऊ, आपली हे कामं हळूहळू आपण करता येतील नंतर. तर आता इथे मी खिडकी पुसून घेणार आहे आणि खिडकीतलं सामानही व्यवस्थित लावून घेणार आहे. कारण की मी किती खिडकीतलं सामान व्यवस्थित लावलं ना तरी हे दोघं उत्कर्ष आणि उत्कर्ष बाबा एक वस्तू घेतात पुन्हा दुसरीकडे ठेवतात. ती वस्तू अशी अगदी जागेवर ठेवत नसल्यामुळे ना सगळा पसारा खिडकीमध्ये होतो. तर पावसाचं पाणी वगैरे खिडकीतून आतमध्ये येत नाही, कारण की जो आपला ग्रिल आहे ना तो जरा मोठा असल्यामुळे आणि त्याच्या पुढे पत्रे असल्यामुळे ना पाणी पुढे जातं, आतमध्ये बिलकुल येत नाही. पण तरी पण ह्या साईडने समोरून पाऊस जर जेव्हा येईल ना जोरात तेव्हा येऊ शकतं पाणी. म्हणून मी उत्कर्षला सांगितलं होतं सकाळीच की पुस्तकं वगैरे तिथं ठेवत नको जात जाऊ. पण तरीसुद्धा तो ठेवतो कधी कधी पुस्तक, ऐकत नाही. आणि त्याला घाई असली ना की मग सगळा पसारा करतो आणि मग निघून जातो. मग मला मागे 1-2 दिवसाला का होईना ते सगळे पुस्तकं व्यवस्थित लावावं लागतात. तर पाहू शकता किती पसारा केला होता तो मी. ते सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे. स्कूलची वेगळी, त्याच्या गोष्टीची पुस्तकं वेगळी, क्लास म्हणजे ड्रॉइंग क्लास म्हणा किंवा म्युझिक क्लास, ॲबॅकस क्लासची पुस्तकं वेगळी, जेणेकरून त्याला जो अभ्यास करायचा असेल ते पुस्तक त्यावेळेस तो घेऊन व्यवस्थित हे करू शकतो, वापरू शकतो आणि परत तिथल्या तिथं ठेवू शकतो. आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे ना खूप ॲडजस्ट करून राहावं लागतं आणि खूप पसारा वाटतो. असं मोकळी जागा वावरायला बिलकुल भेटत नाही. पण व्यवस्थित सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवल्या ना की मग त्याचा त्रास होत नाही बिलकुल. तर आता तो कॉर्नर वावरून घेतल्याच्या नंतर मी आता बेडकडे आलेले आहे. म्हटलं बेड झटकून घ्यावा. बेड तर मी रात्री पण व्यवस्थित मागे पुढे झाडू वगैरे मारून व्यवस्थित हे केलं होतं. पण रात्री त्याने ना माझी ओढणी आणि त्याचा बोर्ड वगैरे सगळं म्हणजे थोडंसं बेड पुढे असल्यामुळे टाकला होता खाली आणि त्याने काढलाच नाही. तर म्हटलं चला तो काढून घ्यावा म्हणजे त्याला अभ्यासाच्या वेळेस लागेल, नाही तर मग ना त्याच्या लक्षात राहिलं नाही बोर्ड कुठे गेला तर इकडे तिकडे शोधत बसेल. तर मग मी बोर्ड वगैरे काढून घेतला आणि मग म्हटलं चला आता व्यवस्थित बेडवर आपली जी आहे ना रग ती टाकावी आणि मग बेडशीट वगैरे टाकून घ्यावं. तर हे इथे मस्तपैकी मी झटकून वगैरे घेतलं आणि बेड पण व्यवस्थित लावून ठेवलेला आहे. आणि इथे उत्कर्ष याचा स्टडी टेबल पण लावून ठेवलेला आहे. तो अगदी तुटायला आलेला आहे पण उत्कर्षला तो टेबल काही सुटत नाही आहे. म्हणून म्हटलं चला टेबलही इथे लावून ठेवावं आणि त्याची पुस्तकं वगैरे पण तिथे ठेवून द्यावी म्हणजे तो त्याला अभ्यास करायचा असेल तर आल्यानंतर लगेच अभ्यासाला म्हणजे त्याने जेवण वगैरे सगळं काही झाल्यानंतर त्याला बसायचं असेल तर बसेल. म्हणून मी पुस्तकं वगैरे पण तिथं ठेवलेली आहेत. तर इथे माझी जी कालची कपडे होते ना धुतलेले ते मी स्टँडवरून काढले होते. स्टँड काढल्यामुळे थोडीशी घरात जागा झाली, नाही तर स्टँड लावलं ना तर घरात बिलकुल वावरायला जागाच भेटत नाही. आणि इथे मी बेडशीट वगैरे जे काही कालचे कपडे धुतलेले होते ना ते स्टँडवरून आता सुकलेले आहेत त्याच्यामुळे ते काढले, घड्या घातल्या आणि लगेच हातोहात ठेवून दिलेले आहेत. आणि इथे आईने पाठवलेले जे कांदे होते ना ते लगेच मी काढून घेतलेले आहेत. आणि यात आहेत ना साली आम्ही फेकून देत नाही, हे ना पाण्यामध्ये टाकते. म्हणजे जे कांद्याच्या सालीचं पाणी अर्क जो असतो ना ते पाण्यात उतरल्यानंतर झाडांसाठी हा खूप फायदेशीर असतो. म्हणून मी हे कांद्याची साली ना सांभाळूनच ठेवते, कारण की आपल्याकडे गावासारखी इकडे खतं वगैरे काही भेटत नाही. तर म्हटलं चला हे कांद्याची सालं वगैरे ठेवावं, याने ना झाडाला जरा फरक पडतो, त्यांची ग्रोथ वगैरे जरा चांगली होते. म्हणून मी ना कांद्याची साले शक्यतो फेकून देत नाही. कांद्याची साले अशी काढून ठेवत असते जमा करून आणि शक्यतो मग तेच पाण्यामध्ये मिक्स बॉटलमध्ये वगैरे किंवा पातेल्यात वगैरे असं पाण्यामध्ये भिजू घालते 1-2 दिवस. मग त्याच्यातून जे लिक्विड तयार होतं ना तर ते झाडांसाठी फायदेशीर होतं. तर इथे ना कांदे वगैरे मी काढत असताना फॅन चालू होता जोरात, त्याच्यामुळे कांद्याची साली वगैरे इकडे तिकडे उडालेले आहेत. तर त्यासाठी मी आधी लगेच म्हटलं परत पुसून घ्यावं, म्हणजे ते कसं एकदा उडालं आणि परत पुसलं नाही ना ते सगळीकडे पसरत राहील, अगदी बेड खाली पण जाईन. कारण छोटे छोटे ते कांद्याच्या साली होते ना त्या फॅनच्या हवेने परत आणखी कोपऱ्यात निघून गेल्यानंतर पुन्हा बेड वगैरे सरकावं लागेल. म्हणून मी हातोहात परत पुसून घेतलं व्यवस्थित. उत्कर्षची पुस्तकं जी आहेत ते काढून ठेवलेली आहेत. आणि इथे ना मी एक किट घेतलेला आहे उत्कर्षला अभ्यासासाठी, जो मी 5,500ला तो किट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना 6 सब्जेक्ट आहेत असे
अभ्यासासाठी आणि त्यांच्याच व्हिडिओ पण आहे, त्यांची एक ॲप आहे, त्याच्यावर त्याचा बारकोड पण आहे. तो बारकोड आपण ना स्कॅन केला ना की त्यांच्या ज्या ॲपमध्ये ना त्यांची व्हिडिओ पण असते. जर आपण चॅप्टर नुसतंच वाचून जर आपल्याला समजलं नाही ना तर आपण त्यांचा बारकोड स्कॅन करून त्यांची व्हिडिओ पण आपल्याला टीचरांनी जे शिकवलेली असते ना त्याच्या थ्रू आपण चांगल्या प्रकारे तो समजून घेऊ शकतो चॅप्टर. तर असं पण आहे उत्कर्षला घेतलेला मी किट. तर त्याचं नाव आहे एज्युटेक आहे, एड्युटेक असं काहीतरी आहे नाव त्याचं. तर तो घेतलेला आहे. तो उत्कर्ष त्याचा पण अभ्यास करत असतो. तर कुणाला हवा असेल ना तर मी त्याचं हे देईल तुम्हाला, काय नाव वगैरे आहे, त्याच्यात काय काय फॅसिलिटी. अगदी CBSE बोर्ड, SSC बोर्ड असं दोघांसाठी पण आहेत. अगदी त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांच्या चॅप्टर वाचून आपण आपलं त्या व्हिडिओज वगैरे पाहून आपण आपलं स्वतःच्या म्हणजे तिथे उत्तर लिहिण्यासाठी वगैरे व्यवस्थित सगळं आहे. त्या कुणाला हवं असेल ना तर मी त्याची पूर्ण डिटेल माहिती देईल तुम्हाला. तर असं घेतलेलं आहे मी ते आणि ते तिथे टेबलवर ठेवून देते जेणेकरून तो त्याचा अभ्यास करत असतो. स्कूलचं वरून आल्यानंतर शक्यतो तो स्कूलचा स्टडी स्कूलमध्येच फिनिश करतो. म्हणजे त्याला घरी आल्यानंतर इतर ज्या काही त्याला गोष्टी शिकायच्या असतात त्या शिकायला त्याला वेळ भेटतो. आणि इथे पाहू शकता म्हणजे सगळी कामं आवरलेली आहे. त्याचे स्कूलची बुक वगैरे ठेवलेली. इथे उत्कर्ष बाबाचे कपडे मला ना याला धुण्यासाठी द्यायचे होते, ड्रायक्लिंगला नव्हते टाकणार. व्हाईट शर्ट होते ते मी बाहेरच धुण्यासाठी देते. एका शर्टचे 40 रुपये घेतात आणि त्यांचे कपडे मी घरी जरी धुतले ना तर व्यवस्थित सगळे डाग वगैरे जात नाही किंवा कॉलर तशीच राहते. कारण की ते एक शर्ट 2 दिवस घालतात उत्कर्ष बाबा कामासाठी, त्याच्यामुळे कॉलर जरा जास्त खराब होते आणि ती घरी धुतली ना तर व्यवस्थित निघत नाही. मग त्यामुळे ना त्यांचे शर्ट बाहेरच देते ना. असंही धुतल्यानंतर इस्त्रीसाठी द्यावंच लागतात. तर मग ते बोलतात की बाहेरच धुवायला देत जा म्हणजे तुला त्रास थोडा कमी होईल. आणि मग उत्कर्षचे व्हाईट कपडे असतातच शाळेचे ते मी घरीच धुत असते, त्याचा युनिफॉर्म. पण त्यांचा जो व्हाईट युनिफॉर्म आहे गाडी चालवण्याचा तर तो युनिफॉर्म हा मी घराच्या बाहेर धुण्यासाठी देते. तर इथे पाहू शकता माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत. कपडे स्टँडला टाकलेले आहेत. आता स्टँडला कपडे टाकल्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं की घरामध्ये आता किती जागा उरलेली आहे. उत्कर्ष इकडे टेबल ठेवला आणि इकडे कपडे टाकले ना तर अगदी ती किचनकडे जाण्यासाठी अगदी एक छोटीशी बोळ असते. आणि हे कसं मी तो लांबचं वगैरे कॅमेरा असतो ना म्हणजे कसं जवळ जरी असलं तर ती गोष्ट आपल्याला लांब भासते. तर याचा ऑप्शन यूज करून हे शूटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे घराचा थोडासा डिस्टन्स असा लांब दिसतो पण घर आपलं काही इतकं मोठं नाही आहे, छोटंच आहे. तर इथे बाहेर दाखवत होती पाऊस रिमझिम चालू झाला होता आणि पावसाळा खरंच खूप छान वाटतो पण बाहेर चिकचिकमध्ये जायचा कंटाळा येतो. तर इथे पाऊस चालू होता आणि मी दाखवलं होतं तुम्हाला की किती वाजलेले आहेत. तर इथे वाजले होते 11:30 नाही, इथे मला वाटतं 6 वाजले होते. मी थोडंसं 6 वाजले की 11:30 वाजले ते व्यवस्थित दिसलं नाही मला. तर 6 वाजले असणारे कारण की उत्कर्ष ते झोपलेला आहे. कारण की उत्कर्ष स्कूलमधून आल्याच्या नंतर अभ्यास वगैरे करून मग तो झोपला होता आणि मी काही त्याला उठवलं नव्हतं. आणि इथे आता मी आवरून स्वतःचं पण आवरलं होतं आणि ते पाहत होती कपडे वगैरे सुकलेत का. म्हटलं चला घड्या वगैरे घालून घ्यावे पण कपडे काही सुकलेले नव्हते. म्हणून मग म्हटलं भाजीपाला वगैरे जो मला आईने दिला होता कांद्याबरोबर पाठवून तो मी काही त्या दिवशी पाहिलाच नाही. तर दुसऱ्या दिवशी मी हे पाहत आहे. तर आईने मला इथे कैरी दिली होती पाठवून ना. तर म्हटलं चला आई जसं लोणचं करायची ना गावी असताना आम्ही तर तसं लगेच लोणचं करून ठेवावं म्हणजे ते जेवणाबरोबर जेवायला ना व्यवस्थित म्हणजे लोणचं असेल ना तर खरंच खूप छान जेवण जातं. तर कोणाकोणाला लोणचं आवडतं तर नक्की सांगा कमेंट करून. तर मला तर लोणचं खूप आवडतं पण मला ना आंबट खाल्लं ना तर घसा दुखतो कारण मला टॉन्सिलचा त्रास आहे ना त्याच्यामुळे मी जास्त आंबट खाऊ शकत नाही. तर इथे मी ना छोट्या छोट्या फाका करून घेतलेल्या आहेत आणि याच्यावर फक्त मीठ आणि हळद टाकणार आहे. याला मस्त मुरायला ठेवणार आहे. अगदी 2-3 दिवसात हे संपून जातं कारण की ही कैरी ना नेमकं गोड निघाली त्याच्यामुळे ना याचं लोणचं जास्त असं आंबट लागलंच नाही. आणि ही कैरी आईने ना उत्कर्षसाठी पाठवली होती. म्हटली खूप गोड आहे ना तर त्याला दे खायला, तो खाईल, जास्त आंबट नाही आहे. तर हे मला उत्कर्ष बाबाने मी जेव्हा लोणचं घातलं ना त्याच्यानंतर सांगितलं पण तोपर्यंत मी लोणचं घालून मोकळी झाली होती. आणि मग काही मस्त तसंही लोणचं छानच लागलं ते त्याने पण खाल्लं.
आता इथे मी ना मीठ टाकलेलं आहे, आपलं सेंधव नमक, सेंधव मीठ वापरते ना, ते टाकलं होतं. आणि हळद टाकली होती, जी आपली मी वाईवरून आणलेली आहे ना, महाबळेश्वरच्या तिकडून. आणि इथे नेमकं उत्कर्ष बाबा आलेत याच्यावरून, कामावरून, कारण की त्याचे काका आहेत ना, त्यांनी आंबे पाठवले होते उत्कर्षसाठी. कदाचित त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिले असेल, त्या दिवशी आंबे आम्ही खूप 2-4च आंबे होते, ते खूप सांभाळून एक एक करून खाल्ले होते ना. तर कदाचित त्यांनी व्हिडिओ पाहिले असेल म्हणून त्यांनी ना आंबे पाठवून दिले होते. तर पाहू शकता आंबे, हे केशर आंबा होता हा, आणि तेच दाखवत होते बघ कसे आहेत ते आंबे. ह्यावेळेस जर छोटे छोटे होते पण मस्त इतके गोड होते ना का बस. याचा आंबरस इतका गोड लागला, याच्यामध्ये साखर सुद्धा टाकायची जास्त गरज पडली नाही. पण ते यायच्या आधी मी जेवणाची तयारीला लागलीच होती. कणिक भिजवायला घेतलं होतं, वांग आणि डाळ करणार होती, आणि ते कापून ठेवलेलं होतं. मग म्हटलं आता ते म्हटले चल आमरस बनव आज. तर म्हटलं मग आमरस बनवते, पण मी आता कारलं पण कापलेले, काय करू, कारण कारल्याचं आणि आमरसचं कॉम्बिनेशन होतं की नाही मला माहीत नाही. पण डाळ, वांग, चपाती आणि आमरस छान लागेल असं वाटलं. तर ते म्हटले ठीक आहे चल कर, कारलं पण कर, पाहूया पहिल्यांदा म्हणजे काही होतंय का खाल्ल्यानंतर. तर मी म्हटलं मी तर नाही खाणार, पण ते म्हटले मी खाईल. तर मग कारलं पण फ्राय केलं. आणि ते नंतर बोलले की तू असं कर, तू नको भाजीला फोडणी देऊ, मी देतो फोडणी, कारण की तू जास्त काही तिखट बनवत नाही आणि ते तर खूप झणझणीत बनवतात. उत्कर्षला पण ते जेवण खूप झणझणीत आवडतं. तर मी वाटण वगैरे त्यांना हिरव्या मिरचीचं वगैरे करून दिलं, पण त्यांनी त्याच्यामध्ये अजून मसाले ॲड केले खूप सारे, आणि इतकं झणझणीत बनवलं होतं जेवण. पण भाजी झाली होती खूप. उत्कर्षला पण खूप आवडली, कारण उत्कर्ष पण स्वतः खूप तिखट खातो. आणि इथे मी तिचे कारलं घेतलं होतं ना, ते फ्राय करायला टाकलं होतं, आणि अगदी फक्त मी त्याच्यामध्ये मीठच टाकलं. आणि इथं कसं किचनमध्ये एकाच माणसाला उभं राहता येतं, त्याच्यामुळे मला त्या गॅसच्या तिकडे पलीकडे मला जाता पण नाही आलं. त्याच्यामुळे मी हळद टाकली नाही त्याच्यामध्ये, आणि ते फक्त मीठ टाकूनच फ्राय केलं, आणि तसंच त्यांनी खाल्लं. पण तसंही सुद्धा खरंच खूप चवीला छान झालं होतं. कारला अशी गोष्ट आहे की ती कशीही खाल्ली तरी शरीराला फायदेशीरच आहे. तर छानच बनलेलं होतं. तर इथे पाहू शकता त्यांनी किती मसाले टाकले अजूनही, आणि मस्त अजून झणझणीत बनवली. तर त्या लोकांना खूप तिखट लागतं, आणि तिखट जेवण असेल तर पोटभर खातात. म्हटलं कमी तिखट असेल ना तर मग खूप नाटकं करतात. मग अजून मिरची, शेंगदाण्याचं तर मिरची आपल्याला चटणी तर नेहमीच करावी लागते, पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे लसणाचा ठेचा पण असतो. जर तेही कमी पडलं तर ते अजून लसणाचा ठेचा भाजीमध्ये मिक्स करतात आणि खातात. तर अशी केलेली आहे आमच्या गावच्या वांग्याची भाजी. डाळ वांगं केले. शक्यतो त्यांना ना भरलं वांगं आवडतं, पण हे वांगे ना जरासे जाडसर आणि बिया होत्या त्याच्यामध्ये. म्हटलं भरलं वांगं हे काही एवढं व्यवस्थित लागणार नाही, आणि काही वांगी छोटी, काही वांगी मोठी होती, त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला डाळ वांगच करूया. आणि खूप वर्ष झाले तर डाळ वांगं केलंच नाही, कारण हे लोक डाळ वांगं असं खात नाही शक्यतो, त्यांना भरलं वांगंच आवडतं. तर वांगं केलंच तर भरलं वांगं बनतं, नाही तर वांगं नाही बनत. आणि भरलं केलंच तर मग डायरेक्ट भरीत बनवत असते मी भाजून. पण त्या दिवशी उत्कर्ष बाबा सांगत होते की गॅसवर आता कोणती वस्तू भाजत नको जाऊ, कारण की जे आपले काही त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की गॅसवर डायरेक्ट भाजी भाकरी काय असेल भाजून वस्तू हे केलं ना तर कॅन्सर होतो वगैरे, असं काहीतरी त्यांचं होतं, सांगत होते. तेही सांगत होते, बरोबरच होतं. तर इथे उत्कर्ष बाबा जेवले होते ना, आता इथे आम्ही जेवणार होतो. इथे मी आमरस केला होता. मी चाळणीमधून आमरस केला होता, तो खूप छान मऊसर असा झाला होता. साखरही फार कमी टाकली होती, आणि ही वांग्याची भाजी त्यांनी बनवलेली अगदी मस्त झाली होती. आणि चपाती मी काही कारलं घेतलेलं नाही आहे. इथे मी आमरस, चपाती आणि वांगच घेतलेलं आहे. उत्कर्षने पण, उत्कर्ष कारलं म्हटलं ना त्या दिवशी त्याला साऱ्या दुनियेचं टेन्शन येतं. अगदी सकाळपासून जेवणं म्हणजे त्याचं मुश्किलच होऊन जातं. त्याला वाटतं आपल्या ताटात कारलं येते की काय. आता उत्कर्ष बाबा इथे जेवून गेलेले आहेत, कारण की त्यांना बुकिंग लागते, आणि इथे घरापाशी जवळपास लवकर बुकिंग भेटत नाही. तर आजचं माझं डेली रुटीनचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करून जायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी काळजी घ्या. धन्यवाद.